हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. घेऊन आला आंबे? हा दुर्वेश, काय? आंबे घेऊन आला? हो, किती? 10 किलो. 10 किलो? चांगले मिळाले? बघ आता उघडल्यावरच. कच्चे आंबे आहेत? हा. डॅडी, तुम्ही ऐकलात ना, 10 किलो आंबे घेऊन आलो होतो आम्ही. बरं, कुठून आणले होते? तर त्या दिवशी वापीला गेलो होतो ना, तर वापीवरून येता येता रस्त्याला म्हणजे हायवेला भरपूर सारे आंब्यांची दुकानं होती, म्हणजे होलसेलमध्ये. आणि अहोंनी मला सांगितलं होतं की वापीला पण खूप स्वस्त आंबे मिळतात अंकिता. जर आता आपण तिथे चाललोच आहोत तर बघूया, जर व्यवस्थित आपल्याला आंबे भेटले तर आपण नक्कीच घेऊया. तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला आंबे दिसलेच आहेत, तर म्हटलं का नाही थांबवायची, गाडी एका साईडला थांबवली आणि आहो गेले मग भावताव करायला. भावताव करता करता त्यांनी ते 10 किलो आंबे आणले. केशरी आंबे होते, अगदी अप्रतिम, खूप गोड, खूप गोड. म्हणजे आपल्याला इकडे असे केमिकलवालेच मिळतात आणि तिकडचे आंबे अगदी छान होते. मस्त 10 किलो आणले आणि आहोंनी सांगितलं होतं की घरी आल्यानंतर त्याला सारखं उलटून सुलटून बघत राहा, कुठला आंबा खराब असेल तर तो बाजूला काढ, किंवा एक आंबा खराब झाला ना तर सगळे आंबे खराब होतील. बरं चला, ते सगळं आवरलं मी आणि मग आता किचनमध्ये आली आहे, कारण की आज ना तुमच्याबरोबर आहे ना मी एक पालेभाजी आणि एक पंचपोरण टाकून एक भेंडीची भाजी, म्हणजे पंचपोरण म्हणजे काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये सगळे सुखे मसाले त्याला भाजायचं आणि त्याची छान पेस्ट करायची, पावडर करायची आणि त्या पावडरमध्ये भेंडीची भाजी बनवायची. हा हा, मस्तच लागते. तर मी नक्कीच तुमच्याबरोबर जर तुम्हाला ती रेसिपी पाहिजे असेल ना पंचपोरणची, तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. तर मला नक्की कमेंट्स करा जर तुम्हाला तो मसाला पाहिजे असेल. चला पुढे दाखवतेच कसं काय ते. बरं, इथे आता मला चवळीची पालेभाजी बनवायची आहे. अहो पालेभाजी इतकी खात नाहीत, आम्ही 3 जणं खातो. आणि चवळीची भाजी बनवणार आहे आणि भेंडीची भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मला आता भरपूर सारे कांदे लागतील, कारण की दोन्ही भाज्यांना मला कांदे पाहिजे आहेत. टोमॅटो फक्त मी पालेभाजीमध्ये टाकणार आहे, भेंडीच्या भाजीमध्ये टोमॅटो टाकणार नाही आहे, कारण की तो मसाला टाकून मला ती भाजी बनवायची आहे ना, ती फक्त कांद्यावरती बनवायची असते आणि भरपूर सारा लसूण टाकायचा. चला दाखवते मी तुम्हाला. इथे लसणाची पण तयारी करते आहे आणि लसूण पण छान टेचून ठेवायचा एका साईडला. गॅसवरती मस्त चहा उकळतो आहे माझा, कारण की आहो आले आहेत आणि आहो आणि मी आता मस्त चहाचा मस्त मस्त स्वाद घेणार आहे, हो की नाही. तर चहाबरोबर वापीवरून आणलेल्या कचोऱ्या पण होत्या, त्या कचोऱ्या पण आता आम्ही खाणार आहोत. चला बघूया आपण पुढे. चला आता चहा वगैरे मस्त कचोरी खाऊन आमची झालेली आहे. अहो मस्त टी व्ही बघतात आणि आपण काय आता आपल्या पुढच्या कामाला लागूया. तर किचनमध्ये आली आहे आणि भाजी करायच्या अगोदर म्हटलं ह्या नळ्या छान फ्राय करून घेऊया. तर नळ्या फ्राय करता करता अर्ध्या त्या पोटातच जातात, म्हणजे गरम गरम छान कुरकुरीत लागतात त्या, आणि मग बाकीच्या काय उरलेल्या आपल्या सगळ्या ह्या जेवणाबरोबर होतील. तर आहोंना मुलांना सारख्या अशा थोड्याशा देते प्लेटमध्ये, मग ते खात राहतात. आणि मी आता त्या छान एका साईडला थोडं गरम आहेत ना, आता पटकन आपण पिशवीमध्ये नाही भरू शकत, त्यामुळे त्या एका साईडला थोडंसं थंड व्हायला ठेवलं आहे आणि मग नंतर त्या पिशवीमध्ये भरून घेते. बरं, आता इथे मला दोन्ही कढया ठेवल्यात. तर जे मी आता फ्राय करायला म्हणजे नळी फ्राय करायसाठी तेल वापरलं होतं ना, ते कमी केलं आणि थोडंसं ह्या कढईत टाकलं, थोडंसं त्या कढईत ठेवून दिलं आणि आता तिथे छान मी मस्त फ्राय करून घेते भेंडी. पहिलं भेंडी फ्राय करून घ्यायची, म्हणजे ती आहे ना अशी चिकट नाही होत, असं त्याचं ती लाळ
डाळ गळते ना ती लाळ होत नाही. तर छान त्याला असं छान परतवून घ्या भेंडीला. भेंडी परतेपर्यंत म्हटलं एका साईडला आपण चवळीची भाजी पण छान परतवून घेऊया. तर भरपूर सारा आहे ना ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि तिखटसाठी मिरच्या भरपूर टाकायच्या. पालेभाजी थोडी तिखट असेल ना तर भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा नुसत्या डाळ भाताबरोबर सुद्धाही चांगली लागते. पण ते कसं आहे, ज्यांना आवडते त्यांनाच चांगली लागणार ना. आपण कितीही सांगितलं तरी ज्यांना चवळी किंवा पालेभाजी आवडत नसतील ना, खूप कमीच असतील असे पालेभाजी ज्यांना आवडत नसेल, तर जे पालेभाजी वगैरे खात नाहीत ना त्यांना कितीही सांगा तुम्ही, त्यांना काहीही फरक पडणार नाही. त्यांना फळभाज्या किंवा चिकन मटन हेच आवडणार. तर त्यामुळे मस्त मी असं छान चवळीची भाजी, डाळ भात आणि चपाती असं आज बनवलेला मेनू होता माझा. आणि म्हटलं चला भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघा इथे मी कांदा लाल केला, मिरची टाकली. कांदा भरपूर असं लाल नाही करायचा, थोडासा कच्चा असं ठेवायचा कांदा. नंतर टोमॅटो टाकला, एक टोमॅटो छान कापून बारीक करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता त्याला ना एक वाफ येईपर्यंत किंवा टोमॅटो आपला मऊ होईपर्यंत त्याला झाकून ठेवायचं. बरं, आता तिथे मी भेंडी पण छान हलवून घेतली. भेंडीला हलवत राहायचं, फास्टच ठेवायचा त्याचा गॅस, म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवा. तर मी थोडासा मीडियम करते, मध्येच फास्ट करते आणि त्याला छान खरपूस असं भाजून घेते भेंडीला. बरं, आता भेंडी भाजते एका साईडला आणि एका साईडला आपल्याला टोमॅटो, कांदा आणि मिरची हे पण छान मऊ झालेलं आहे. मीठ टाकून ठेवलं होतं मी, तर ते पटकन असं मऊ झालं. आणि त्याच्यामध्ये ही चवळीची भाजी मी कापून धुवून त्याचं पाणी नितरत ठेवलं होतं, तर त्यामुळे ती शिजायला लवकर शिजते आणि त्याच्यामध्ये आपलं जास्त पाणी राहत नाही. मग मी आता ती भाजी त्याच्यामध्ये टाकून दिली आहे आणि त्याला पण एक छान वाफ काढून घेऊया. चवळीची भाजी शिजेपर्यंत आपली इथे भेंडी मस्त कुरकुरीत अशी मी फ्राय करून घेतलेली आहे. आता ती आपल्याला एका परातीत काढायची आहे, ज्याच्यामध्ये आपण कापून ठेवली होती ना त्याच परातीत आपल्याला ती काढून घ्यायची आहे. बघा किती छान सुटसुटीत आणि अशी मोकळी भाजी ही फ्राय झालेली आहे. बरं, आता मी चवळीची भाजी त्या गॅसवरती ठेवली आणि ह्या गॅसवरती आपण भेंडीला मस्त फोडणी देऊया. तर तेल टाकायचं, तेल थोडं कमीच टाका आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे. ओव्याची फोडणी द्या भेंडीच्या भाजीला. बहुतेक जण जिरं वगैरे टाकतात, पण मी सांगते म्हणून तुम्ही ओव्याची फोडणी देऊन बघा. आहा, काय भाजीची चव लागते. म्हणजे आपल्याला असं काही दाताखाली वगैरे तो ओवा येत नाही, पण अप्रतिम लागते. त्याचा जो तडका असतो ना, जी फोडणी असते ना ओव्याची, त्याचा स्वादच काही वेगळा येतो. तर इथे मी कांदा छान टाकला, त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या ओव्याची फोडणी दिल्यानंतर. आणि बघा इकडे आपल्या नळ्या पण छान अशा थंड झालेल्या आहेत. पटकन आपण असं भरायला गेलो ना तर माझ्याकडून झालं आहे असं भरपूर वेळा की मी असं पटकन तेलातून काढल्या त्या पिशवीत भरलं ना तर त्या पिशव्यांना ते तेल लागायचं आणि ती पिशवी पटकन फाटून जायची. त्यामुळे मी थोडा वेळ आता थांबते, म्हणजे अगदी 5-10 मिनटं अशी थांबते. ते काय एवढ्या लवकर नरम पडत नाहीत आपल्या नळ्या. आणि मग त्यानंतर त्या आपण छान थंड झाल्या ना थोड्याशा, त्यानंतर आपण त्या पिशवीमध्ये भरून ठेवायच्या. तर इथे मी त्या पिशवीमध्ये भरून ठेवल्यात. तर बघा चवळीची भाजी मी इकडे तुम्हाला दाखवते आहे, पाणी आहे त्याच्यामध्ये. तर आता त्याला छान आपण परतवून घेऊया. बघू शकता, खूप सुक्की अशी नाही बनवायची, थोडीशी अशी लबदबीत, म्हणजे तुम्हाला ते समजेलच. अगदी पण एकदम करपवून नाही टाकायची आपल्याला. तर अशी करून आहे ना ती छान बारीक गॅसवरती आता ती शिजत राहणार. आता त्यामध्ये आहे ना भरपूर सारा वरून असा लसूण टाकून घ्यायचा. तर लसूणचा स्वाद मला खूप आवडतो, कुठल्याही भाजीमध्ये असू दे. तर भरपूर सारा असा लसूण मी टाकते त्याच्यामध्ये. आणि आता त्याला छान परतवून घेऊया. आणि इकडे एका साईडला आपली भेंडीची भाजी होतेच आहे. तर ही अशी छान माझी चवळीची भाजी इथे तयार होती आहे. तर आता तो लसूण शिजेपर्यंत पण आपल्याला त्याला 5-10 मिनटं ठेवावं लागणार. तर झाकण लावून आपण त्याला ठेवूया. बरं आता इथे मी कांदा फ्राय करायला घेतला आहे. तर कांदा आपला छान फ्राय झाला की त्यामध्ये एक टोमॅटो टाकला आहे.
हो सॉरी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मला टोमॅटो नाही टाकायचा आहे, पण कदाचित माझ्या मनात आलं असेल की नाही एक टोमॅटो टाकूया म्हणून. नाहीतर आहोंनी बघितलं असेल ना, तर आहोंनी मला सांगितलं असेल नाही टोमॅटो टाक तू, त्याला छान असं फ्राय करून घे, म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण सुकव. माझं काय म्हणणं असतं की भेंडीच्या भाजीमध्ये आपण टोमॅटो टाकला ना तर त्या थोडीशी ओलसर राहते भाजी, पण आहोंचं म्हणणं असतं की नाही तू टोमॅटो पण टाक आणि तो टोमॅटो आहे ना अगदी सुकेपर्यंत, त्याचं पाणी सुकेपर्यंत त्याला छान असं झाकून ठेव आणि त्याचं पाणी सुकल्यानंतर मग तू त्याच्यामध्ये भेंडी टाक. बरं, मी तसंच केलं आहे. आता इथे भेंडी आणि माझी चवळीची भाजी इकडे तयार होते आहे. त्याला छान मी असं परतवून घेतलं. बघा, गॅस फास्ट ठेवायचा आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. चला, आता भाजी आपली तिथे बनते आहे, म्हणजे शिजते आहे. चवळीची भाजी पण लसूण टाकला आहे भरपूर सारा, आणि भेंडीची भाजी आत्ताच मी भेंडीला परतवलं आहे आणि गॅसवरती बारीक करायला ठेवलं आहे. ती आपली भेंडी थोडीशी शिजलेलीच आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त एका साईडला मी पीठ मळून घेतलं, कारण आता गरम गरम चपात्या आणि ही भेंडीची भाजी आणि चवळीची भाजी ज्याला खायची आहे तो खाणार. आणि म्हटलं गरम गरम चपात्या केल्या ना मग त्या फटाफट आपण खाता येतात. मुलं अगदी छान 2 चपाती आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे जास्त जातात आपल्या पोटामध्ये, हो की नाही. जर एक चपाती खायची असेल ना थंडवाली, तर जर गरम चपात्या असतील ना तर त्या 2 जातात आपल्याला. म्हणून मी सगळ्यात लास्टला चपाती बनवायला घेते आणि छान चपात्या आपल्या झाल्या, मऊ लुसलुशीत अगदी चपात्या करायच्या आणि मग त्या फटाफट गरम करायला द्यायचा. बरं, आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना पंचपोरणचा हा मसाला आहे, तर त्या मसाल्यामध्ये भेंडीची भाजी किंवा फ्लॉवरची भाजी, गवारीची भाजी म्हणजे सुक्की भाजी, जर आपल्याला सुक्की भाजी ह्या मसाल्यामध्ये अप्रतिम खूप छान लागते. चवीला खूप चांगला लागतो हा मसाला. जर तुम्हाला हा मसाला पाहिजे असेल ना तर मला नक्की कमेंट्स करा, मी नक्की तुमच्याबरोबर हा मसाल्याची रेसिपी शेअर करेल. तर बघा, आपल्या अंदाजाप्रमाणे म्हणजे आपली भाजी कितपत आहे, छोटी आहे म्हणजे जास्त आहे किंवा भरपूर आहे, त्या अंदाजाने आपल्याला हा मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो एकजीव ती भाजीला तो मसाला एकजीव होईपर्यंत त्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी छान व्यवस्थित असं परतवून घेतली ही भाजी आणि छान आता त्याला एक वाफ काढून घेऊया आपण. चला बघा, तर इथे एवढी कढईभर ही पालेभाजी होती, पण ती शिजून ही इतकीशी झालेली आहे आणि इथे पालेभाजी आपली डन आहे. तर आता मस्त गरम गरम चपात्या बनवून घेतल्या आणि चपात्या गरम गरमच या मुलांना मी फटाफट देत जाते आणि फटाफट ती लोकं पण खात जातात. तर चला बघूया चपात्या आपल्या कशा होतात. तर चला, मुलांचं इथे जेवण झालेलं आहे दोघांचं पण. आता आम्ही दोघंच राहिलो आहेत, तर म्हटलं आहो म्हणाले की थांब अंकिता, मी आत्ताच चहा पियालो आहे, कचोरी खाल्ली आहे. तर जेवण बनवायच्या अगोदरच आम्ही दोघांनी पण चहा पियालो होतो, तर थोडा वेळ मला म्हणाले थांब. तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही बसा, तोपर्यंत मी म्हटलं एवढी भांडी आवरून घेते. तर इथे गॅस स्वच्छ ओटा पुसून घेते आणि मग आता म्हणजे नंतरची कामं आपली थोडी कमी होतात ना. तर म्हटलं की जी आता आम्ही जेवण बनवलेली भांडी आहेत, तर म्हटलं ती सगळी आवरून घेते मी आणि मग चला बघूया. असं म्हणतात की गरम गरम तव्यावरती पाणी टाकायचं नाही, तर ती सवय लागली आता मला. तर सगळ्या भांडी झाल्यानंतर मी तो लास्टला तवा घासायला घेते आणि तवा घासल्यानंतर मग आता सगळी भांडी चला धुवून घेते.
चला मग काय, आता कामं सगळी झालेली आहे, फक्त जेवायचं आम्ही दोघंच बाकी होतो. तर राहू म्हणाले चल अंकिता एक राऊंड मारून येऊया. आणि हा राऊंड आमचा रोजचाच असतो, म्हणजे एक राऊंड तरी दिवसभरात आहो आल्यानंतर आम्ही एक राऊंड मारतो. असं चालत वगैरे नाही, आम्हाला गाडीवरती राऊंड मारायला भरपूर आवडतो. तर आम्ही आता मस्त राऊंड मारून येणार आणि घरची आपली डाळ भात चपाती चवळीची भाजी ह्याचा स्वाद घेणार आहे. तर घरी आल्यानंतर जी थोडीशी भांडी उरतील ती करायची आहेत आणि मग काय झोपायचं आहे. तर हा असा आज माझा दिवस, संध्याकाळ माझी आज तुमच्याबरोबर मी शेअर केली. 2 रेसिपी, भाजीची पंचपोरणवाली भेंडीची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर केली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचा प्रतिसाद असाच नेहमी राहू दे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.